2026 हे वर्ष खूप अशा मोठ्या जाहिरातींचं वर्ष आहे आणि तुम्ही जर आता अभ्यासाला कंटाळा असाल तर अभ्यासाला न कंटाळता अभ्यासाला पुन्हा स्वतःला जवळ घ्या, अभ्यासाबरोबर राहावा आणि परीक्षांची तयारी ठेवा. भरपूर अशी पदांच्या जाहिराती आहेत. फक्त महाराष्ट्रामधीलच परीक्षांच्या बाबतीमध्ये नाही तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण भरपूर एक्झाम्स आहेत. सिंपल आहे, वर्ष संपल्यानंतर नवीन वर्ष चालू होतं. नवीन वर्षाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेंटेटिव्ह डेडलाईन्स येतात एक्झामच्या बाबतीमध्ये. तलाठी पदांची भरपूर मोठी भरती असणार आहे पुढल्या वर्षी. पोलीस भरती असेल, रेल्वेची म्हणजे RRBच्या भरती असणार आहेत. म्हणजे क्लास 2 क्लास 3च्या बाबतीमध्ये MPSCच्या असेल, गट ब गट कच्या पण भरपूर जागा आहेत. त्याचबरोबर राज्यसेवेच्या जागा या डिसेंबर एंडपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्याला MPSC राज्यसेवा गट अची जी पदं असतील ते पदांची जाहिरात पण येईल. आता हे MPSCच्या बाबतीमध्ये झालं, महाराष्ट्रातल्या परीक्षांच्या बाबतीमध्ये झालं. सेंट्रल गव्हर्नमेंटचं जसं RRB म्हटलं, त्याचबरोबर SSC CGLच्या बाबतीमध्ये आहे. 12वी लेवलची CGLचे एक्झाम्स असतील. त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अशा भरपूर पदांच्या जाहिराती ज्या आहेत ना, या पुढल्या वर्षी आहेत 2026 मध्ये. त्यामुळे डिमोटिवेट न होता जर तुमचा यावर्षी रिझल्ट नकारात्मक आला असेल तर पुढलं 1 वर्ष अशा प्रकारचं तप करायचं आहे की या सगळ्या जाहिरातीमध्ये फक्त तुम्हाला एकच पद पाहिजे. ते एक पद आपल्याला घेऊन जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून स्वतःची मानसिक तयारी, त्याचबरोबर त्या दृष्टिकोनातून स्वतःची अभ्यासात्मक तयारी करा आणि डेफिनेटली त्याच्यासाठी एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला ज्या गोष्टी लागतील, कोर्सच्या बाबतीमध्ये असतील किंवा मार्गदर्शनाच्या बाबतीमध्ये असेल तर त्या केल्या जातील. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जाहिरातींच्या बाबतीमध्ये पण अपडेट्स तुमच्यापर्यंत दिल्या जातील. बाकी मोबाईल ॲप्लिकेशन आहेत, खाली त्याची लिंक देईल, ॲप्लिकेशन डाउनलोड करा. बेस्ट ऑफ द बेस्ट कोर्स त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला या 2026च्या वेगवेगळ्या परीक्षांच्या ज्या आहेत ना, त्या परीक्षा पास होण्यासाठी मदत होईल बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद मित्रांनो, थँक्यू.